नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग 26 ज्यामध्ये आपण मराठीतील नवरस या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। त्यामध्ये मराठीतील जे नवरस आहेत त्यांची इत्थंभूत माहिती, त्याचबरोबर या नवरसाचे स्थायीभाव कोणकोणते आहेत व नवरसाची अत्यंत महत्त्वाची उदाहरणे जी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत त्या उदाहरणावर देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। व रस या टॉपिकबद्दल आलेले जे काही ओल्ड क्वेश्चन आहेत टीईटीचे या प्रश्नावर तसेच काही सराव प्रश्नावर देखील आपण चर्चा करू जे तुम्हाला येणाऱ्या टीईटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच नवरस मराठीतील जे नवरस आहे त्यांची आपण माहिती घेऊ। आता हे जे रस आहेत काव्याचे जे हे रस आहेत हे मूळ संस्कृतमधील संकल्पना आहे। म्हणजे भरत मुनींनी रस सिद्धांत मांडला होता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये भरत मुनींनी 8 रस सांगितले होते। त्याच्यानंतर पुढे मराठी म्हणजे पुढे जे काही साहित्यिक आहेत त्यांनी जो 9वा रस आहे शांतरस याला पण मान्यता दिली आणि भाषेमध्ये नवरस उदयाला आले। मूळ जो सिद्धांत होता रसनिर्मितीचा भरत मुनींचा त्याच्यामध्ये मात्र 8 सिद्धांत होती। आता अलीकडच्या साहित्यशास्त्रामध्ये नवरस मानले जातात। त्याच्यामध्ये नंतरचा सर्वात शेवटी इन्क्लूड केला गेला शांतरस। ठीक आहे, तर आपल्याला ते तेवढं त्याचे पार्श्वभूमी एवढी महत्त्वाची नाही। आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून डायरेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे की मराठीमध्ये 9 रस आहेत आणि ते 9 रस कोणकोणते आहेत। आता रस अभ्यासत असताना स्थायी भाव हा एक कन्सेप्ट येऊन जाते। आता हे नेमकं स्थायी भाव म्हणजे काय बघा, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये स्थिर आणि शाश्वत अशा काही भावभावना असतात। जसं प्रेम भावना असते व्यक्तीमध्ये, भीतीची भावना असते, दुःख भावना असते, पराक्रमाची भावना असते। या भावनांनाच स्थायी भाव असं म्हटलं जातं। म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये कोणता भाव निर्माण जातो तोच भाव जर आपण एखाद्या काव्यामधून समजून घेतो तर मग आपण समजू शकतो की जर स्थायी भाव उदाहरणार्थ स्थायी भाव रतिभाव निर्माण झाला, उत्साह भाव निर्माण झाला, शोक भाव निर्माण झाला तर त्यावरून आपण तो रस ठरवत असतो। लक्षामध्ये उदाहरणार्थ शोकभाव निर्माण आहे, त्या काव्यातून शोकभाव निर्माण होत असेल तर आपण ओळखतो की त्याच्यामध्ये करुण रसाची निर्मिती होते अशा पद्धतीनं। ठीक आहे, तसं आपण प्रत्येक रसाच्या संदर्भानं स्थायी भाव पण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम अभ्यासूया आपण 9 रसापैकी पहिला रस आपल्याला अभ्यासायचा आहे शृंगार रस म्हणजे काय। तर नावातच आपल्याला समजते किंवा स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून या रसाची निर्मिती होते। स्त्री आणि पुरुषामध्ये जे काही आकर्षण आहे, प्रेम आहे त्याच्यामधून या रसाची निर्मिती होते। स्थायी भाव आहे या रसाचा, रती हा स्थायी भाव आहे। उदाहरणार्थ काय बघा, असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काही, अनिक तुझिया नेत्री दिसले बोलायाचे तसे तुलाही। आलं लक्षामध्ये, म्हणजे या काव्यातून तुम्हाला काय जाणवतं, या काव्यामधून तुम्हाला स्त्री पुरुषांच्या बद्दल एकमेकाबद्दल जी काही प्रेम भावना आहे ती आपल्याला जाणवताना दिसते। मग हे आपल्याला कळतं एक्झामच्या दृष्टिकोनातून। बघा, तुम्हाला कन्सेप्ट कळो अथवा न कळो तुम्हाला कळलं पाहिजे की या काव्यामध्ये दिलेल्या उदाहरणामध्ये काय शृंगारिकता आहे। बघा, स्त्री पुरुषाच्या प्रेम भावना आल्या रे आल्या की उत्तर लिहायचं शृंगार रस। ठीक आहे, तसं बघा अजून उदाहरण बघा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल। बरोबर आहे। आता हे तुम्ही मराठी गीत पण ऐकलं असेल। ठीक आहे, ती जी काही असेल नटी तर ती एखाद्या कलाकाराला नटाला म्हणजे त्या तिच्या प्रियकरासाठी ते गाणं म्हणते, म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये काय यात प्रेम भावना दिसतात। म्हणून हे जर तुम्हाला उदाहरण आलं एक्झामला की डोळे झाकून काय उत्तर लिहायचं, याच्यामध्ये शृंगारिकता आहे। आलं लक्षामध्ये, शृंगारिकता आहे। म्हणून तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल हा सुद्धा काय आहे, याच्यामध्ये कोणत्या रसाची निर्मिती होती, शृंगार रसाची निर्मिती होती। त्याच्यानंतर डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका,
बघा डोळे, रोखणी, पाहणे वगैरे हे काय सगळं शृंगारिकता आहे. तू असता तर कधी नयनातून अश्रू ढाळले नसते मी, शृंगारिकता आहे. तो रविकर का गोजिरवाना आवडला अमुच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. हे लाज वगैरे आलं लक्षामध्ये, लाजणं वगैरे हे काय सगळे शृंगारिकतेचे ते भाव आहेत. ठीक आहे. बघा यापैकी एक उदाहरण येऊ शकतं किंवा अजून तुम्हाला ज्याच्यामध्ये रोमॅन्टिसिझम आहे, शृंगारिकता आहे, ते तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा रस आहे वीररस. वीररस याच्यामध्ये बघा स्थायी भाव आहे उत्साह. वीर म्हणले की उत्साह निर्माण झाला पाहिजे. जसं बघा पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग. पराक्रम, शौर्य आणि धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होतो. समरगीते आणि पवाडे हे वीररस परिपोषक आहे. म्हणजे तुम्हाला हे जर एक्झामला विचारलं की पवाड्यामधून टिंबटिंब रसाची निर्मिती होत असते, तर पवाड्यामधून काय असे वीररस निर्माण होतो. बघा तुम्ही पवाडा ऐकला की तुमच्या मनामध्ये कोणती भावना निर्माण होते? उत्साह येतो ना, एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो पवाडा ऐकला की. म्हणून तर त्याचा स्थायी भाव उत्साह आहे. जसं तुम्ही आता एखादं उदाहरण घेतलं बघा, जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, असं ज्यावेळेस तुम्ही ऐकता तर तुमच्या मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो, देशाबद्दल प्रेम निर्माण होतं, बरोबर आहे, आणि त्याच्यातून उत्साह निर्माण होतो. म्हणजे एक प्रकारचं वीररसाची त्याच्यामध्ये निर्मिती होत असते. त्याच्यानंतर बघा साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. याच्यामध्ये बी काय एक प्रकारचा उत्साह आहे, वीरता आहे, म्हणून हे सुद्धा वीररसाचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, एवढं शब्द तुम्हाला ऐकले कीच काय तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला, वीरता निर्माण झाली. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण बघा, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला. आलं लक्षात? याच्यामध्ये सुद्धा काय आहे? उत्साह आहे. उठा वीर लढा, वीर हो लढा लढा. हे बघा तुम्हाला याच्यामध्ये बघा तुम्ही ती कविता वाचल्या, त्या कवितेच्या ओळी वाचल्या रे वाचल्या की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये भाव कोणता निर्माण होतो. हे जरी लक्षात नाही आलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की याच्यामध्ये काय आहे? वीरता आहे, म्हणजे तो काय आहे? वीररस आहे. त्याच्यानंतर पुढील जो रस आहे तो आहे करुण रस. बघा याचा स्थायी भाव असतो शोक. म्हणजे बघा शोक किंवा दुःख, वियोग, संकट यातून हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनातून करुण रस निर्माण झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. म्हणजे जर आपण एखादं काव्य वाचलं आणि आपल्याला दुःख होतं, वियोग होतो, शोक होतो, तर आपण समजायचं की या काव्यामध्ये करुण रसाची निर्मिती झालेली आहे. जसं बघा ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही ज्यावेळेस तुम्ही आईची कविता वाचता तर तुमच्या मनामध्ये काय एक वियोग, दुःख, शोक निर्माण होतो. म्हणून हे कशाचं उदाहरण आहे? करुण रसाचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी. म्हणजे तुम्ही आईवरल्या ज्या सर्व कविता ऐकल्या की तुमच्या मनामध्ये काय एक दुःख, शोक निर्माण होतो. म्हणजेच काय हृदयद्रावक तुमचं म्हणजे हृदयद्रावक एक वर्णन तुमच्या समोर येतं. म्हणजे समजून घ्यायचं की हे करुण रसाचं उदाहरण आहे. किंवा अजून काही उदाहरणं दिली बघा, मला ते दगड धोंड्यातून चालवीत नेत होते पण माझ्यात कणण्याचीही ताकद नव्हती. म्हणजे तुम्ही बघा असं काही प्रत्येक वेळेस काव्यच असावं नाही. एखादा तुम्ही पॅरेग्राफ वाचू लागले आणि त्या नायकाचा खूप हालापेष्टा सुरू आहेत तर तुमचं कसं तुमचं हृदयद्रावक बनतं, बरोबर आहे. ती हृदयद्रावक घटना पाहून तुमच्या मनामध्ये काय एक प्रकारचा शोक निर्माण होतो. तर मग आपण समजू शकतो किंवा या पॅरेग्राफमध्ये या उतार्यामध्ये काय आहे? करुण रस भरलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक बघा, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफुट्याच्या वाहना पायामधून घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. अरे लक्षात? म्हणजे बघा याच्यामध्ये वर्णनातच काय आहे? शोक आहे. किंवा अजून एक उदाहरण बघा, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला.
शोके. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा. एक म्हणजे याच्यामध्ये काय दुःख आहे, दुःख वर्णन आलं म्हणजेच काय करुण रस निर्मिती झाली. त्यानंतर बघा हास्यरस. आता स्थायी भाव हास आहे, म्हणजे तुम्ही कविता वाचली की तुमच्या मनामध्ये हसू निर्माण येईल. जसं याच्यामध्ये काय असतं बघा, विसंगती असते, असंबद्ध भाषण असतं, विडंबन असतं, चेष्टा असते. असं ज्यावेळेस वर्णन असतं त्यावेळेस हास्यरसाची निर्मिती होत असते. जसं बघा, परीक्षेच्या वेळी बाक मोडका असू शकतो, म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून अशा डगडगत्या खुर्चीवर तिला बसून आम्ही आठवडाभर पेपर सोडायला लावला. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये असंबद्ध भाषण आहे, काहीतरी विसंगती आहे, परंतु हास्य येतं, हसू येतं. असं ऐकलं की काय आपल्याला हसू येतं. किंवा अजून दुसरं उदाहरण तुम्हाला थोडंसं कळेल. पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडू असा बरवा, सुगरण तू खरी. म्हणजे असे लाडू बनवलेले त्या सुगरणीनं की पाहिले कीच पाणी सुटतं तोंडाला, परंतु ज्यावेळेस लाडू खायला लागतो तेव्हा दात तुटतात, तरी पण तिला सुगरण म्हणतं. म्हणजे काहीतरी विडंबन आहे, असंबंध आहे ना, विसंगती आहे, म्हणजेच काय इथं जोक झाल्यासारखं आहे. एक साधारणतः काय इथं जोक झाल्यासारखं होईल. म्हणजेच मग इथं काय असं जर काव्य असलं तुम्हाला लक्षात आलं की तिथं काय हास्यरसाची निर्मिती होते. ही जीवांची इतकी गर्दी आहे का रास्त, भरती मूर्खांचीच होते ना, एक तूच होशी जास्त. ठीक आहे. याच्यामध्ये बी काय आहे, एक प्रकारचं हास्य निर्मिती आहे. उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला. याच्यामध्ये म्हणजे किमान हे उदाहरणं तरी तुम्ही लक्षात ठेवा की हे हास्यरसाची उदाहरणे आहेत. त्यानंतर रौद्र रस. याच्यामध्ये क्रोध आहे बघा. स्थायी भाव काय आहे, तुमच्या मनातली भावना आहे, क्रोध भावना जागृत होते. अतिशय चीड अथवा क्रोध या भावनेतून रौद्र रसाची निर्मिती होते. जसं तुम्ही एखादं काव्य ऐकलं बघा. पाड सिंहासने दुष्ट ती पालथी, ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकासी दे करटी भूपा प्रती, झाड खटाखट तुझे खड्गरुद्रा. म्हणजे जे काही काव्य लिहिलं गेलं त्या कुठल्या तरी राजाच्या विरोधात मध्ये लिहिलं गेलं, म्हणजे तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतं. हे पाहिलं की काय तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा क्रोध निर्माण होतो. जसं बघा अजून दुसरं उदाहरण. डमडमत डमरू ये, खनखनत शूल ये, शंख फुंकीत येई रुद्रा. काय क्रोध आहे तुमच्या मनामध्ये. हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान, करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान. आलं लक्षामध्ये. म्हणजे त्या कवीच्या मनामध्ये किती क्रोध आहे या व्यवस्थेबद्दल किंवा अजून काय त्या प्रसंगाबद्दल, आणि त्याच्यातून हे काव्य निर्माण झालेलं आहे. मग या काव्यामध्ये कोणता रस, रौद्र रसाची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर भयानक रस. याच्यामध्ये भीती आहे बघा, स्थायी भाव भीती आहे. या भीती भावनेतून हा रस निर्माण होतो. जसं युद्ध, मृत्यू, अपघात, आपत्ती, स्मशान इत्यादीच्या वर्णनातून तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होते. जसं बघा, त्या ओसाड माळावर दाट सावलीच्या पिंपरणी खाली तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्याची होती. म्हणजे वर्णन आलं लक्षामध्ये. एखादं असं वर्णन असतं ना की तुम्ही ते वर्णन वाचत असताना तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होती. आलं लक्षामध्ये. अमावस्याची रात्र होती, कोले कुई कुई करत होती वगैरे वगैरे, रात किडे ओरडत होते. असं ज्यावेळेस वर्णन येतं तुमच्या मनामध्ये जर भीती निर्माण होत असेल तर आपण ओळखून घ्यायचं की या साहित्यामध्ये, या काव्यामध्ये, या उतार्यामध्ये काय भयानक रस आहे, भीती स्थायी भाव आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा. भयान दरडी घोर कुऱ्हाडी, किर दाट अंधार जाडी, ढासाळले कडे भयंकर, तुटून घसरले परस्परावर. भीती निर्माण झाली नाही. सगळं वाचत असताना काय भीती निर्माण होते. त्याच्यानंतर बघा बिभत्स रस. याचा सायू भाव काय आहे, जुगुप्सा आहे. आता हे जुगुप्सा आपल्याला कळणार नाही. जुगुप्सा म्हणजे काय, तर जुगुप्सा म्हणजे एक प्रकारची घृणा निर्माण होते व्यक्तीच्या मनामध्ये. किळस, वीट, तिटकारा अशा भावनांचं जर वर्णन आलं तर आपण म्हणतो हा रस बिभत्स रस आहे. त्याचा स्थायू भाव आहे घृणा. बघा काव्य वाचलं की लक्षात येईल.
शिशी तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळे वरुनी हे त्याहूनही हे रडे. तर हे वाचलं कीच आपल्याच्या मनामध्ये किळस येईल ना. किळस एक प्रकारची घृणा निर्माण होते. ठीक आहे. नंतर हे बोटे चगळीत काय बसले हे राम रे ही लाळही. आता हे बोटे चघळणे, लाळ याच्यामध्ये एक प्रकारची किळस आहे, वीट आहे, म्हणून घृणा किंवा जुगुप्सा हा स्थायी भाव आहे त्याचा. म्हणून असं जर वर्णन आलं तर आपण म्हणतो हे बिभत्स रसाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर अजून बघा अद्भुत रस. आता याच्यामध्ये विस्मय असतं. आता विस्मय त्याच्यापेक्षा काय आपण त्याला पर्यायी शब्द आश्चर्य असतं. आश्चर्य आलं लक्षामध्ये. म्हणजे आश्चर्य हा या रसाचा स्थायी भाव आहे. आश्चर्य म्हणजे कसं, जसं बघा एखादी परीची कथा आहे, जसं आपल्याला तुम्ही इतिहासामध्ये वाचला अरेबियन नाईट्स आहेत, राक्षसांच्या गोष्टी किंवा पंचतंत्र, ह्या सगळं काय आहे, ही अद्भुत रसाची उदाहरणं आहेत. ठीक आहे. तुम्ही आजी आजोबाकडून ज्या गोष्टी ऐकता ना, अलीबाबा 40 चोर वगैरे, ठीक आहे, तर हे अद्भुत रसाची उदाहरणं आहेत. जसं बघा या परी नगरातले मग सर्व उंदीर घेऊनी ठाकता क्षणी गारुडी नदीच्या तीरावर येऊनी घेती शीघ्र उड्या पटापट त्या नदीमधी उंदीर लोपला निमिषांत संचय तो जळांत भयंकर. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक प्रकारचं आश्चर्य आहे, काहीतरी कल्पकता आहे. म्हणून आपण याला म्हणू शकतो की अद्भुत रस आहे, जादुई वाटल्यासारखं याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं. बघा परत एक, झाडावरती चेंडू लटकले शेतामधूनी बॅटी म्हणाल ते सारे होते उनेन कोठे काही. आता झाडावरती चेंडू लटकले याच्यामध्ये एक प्रकारचं आश्चर्यच आहे ना, आणि शेतामध्ये बॅटी आहेत म्हणजे काय, आश्चर्यकता आहे. म्हणजे एक प्रकारची याच्यामध्ये विस्मयकारकता आहे. ठीक आहे, जादुई आहे, म्हणून तो अद्भुत रस आहे. तिळा तिळा डाळ उघड हे काय अद्भुत रसाचं उदाहरण आहे. किंवा आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्यांच्या काठी पेड्यांचे मळे नगरातले लोक सारेच वेडे वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे फणसपोळीचे कपडे घालतात सारे वेडे उलटे चालतात. हे बघा एक वर्णन केलं की तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये आश्चर्यकारकता आहे, म्हणून हा अद्भुत रस मानला जाईल. शांत रस ज्याचा जो भाव आहे तो भाव आहे शम. म्हणजे भक्ती, तल्लीनता, सत्पुरुषाची संगती हे त्याच्यामध्ये दिसते. जसं बघा आनंद न माय गगनी वैष्णव नाचती रंगणी, याच्यामध्ये शांतता आहे. किंवा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. आता तुम्ही हे वाचायला लागले की तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण झाली. तुम्ही आता तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा जोश निर्माण होतो का पसायदान ऐकून, किंवा तुम्ही रडायला लागता का, किंवा तुम्हाला भीती वाटते का, नाही. म्हणजे जो भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होतो काव्य वाचून, जो भाव निर्माण झाला तर तो त्या काव्यामध्ये रस ओळखावा. तुम्ही एखादं काव्य वाचायला, तुम्ही बघा अभंग वाचायला, तर तुमच्या मनामध्ये एक प्रकारची तुम्ही तल्लीन होऊन जाता, म्हणजे तुमच्या मनामध्ये शांत रसाची निर्मिती होते. तुम्ही एखादं काव्य वाचायला लागले आणि तुमच्या मनामध्ये जर एक प्रकारे क्रोध निर्माण झाला तर मग समजायचं की हे रौद्र रसाचं उदाहरण आहे. तुम्ही हसायला लागले काव्य वाचून तर तुम्ही समजायचं की हे हास्य रसाचं उदाहरण आहे. तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला तर मग आपण समजावं की याच्यामध्ये वीररस निर्माण, हे काव्य वीररसाचं आहे. तुम्ही ते काव्य वाचलं आणि तुमच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं, शोक निर्माण झाला, तर आपण समजायचं की अरे हे काव्य करुण रसाचं आहे. तुम्ही एखादं काव्य वाचलं, एखाद्या कवितेच्या ओळी वाचल्या, तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला तर तुम्ही समजायचं की अरे हे रौद्र रसाचं उदाहरण आहे. आलं लक्षामध्ये. हे तुम्हाला कळलं की आपला 1 मार्क फिक्स झाला. खरं बघा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. आता तुम्ही हे गीत ऐकायला लागले सकाळी भूपाळी किंवा उठी उठी गोपाळा, तर तुम्ही उठी उठी गोपाळा ऐकला तर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल का? होणारच नाही ना. तुम्ही एकदम शांत पडून हे गाणं ऐकता. आलं लक्षामध्ये. म्हणजेच काय, तुमच्या मनामध्ये शांत रस निर्माण होतो. आता बघूया आपण नेमके एक्झामला कसे प्रश्न आलेत त्यावर आपण ठरवूया. तर बघा, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती
फुफुट्याच्या वाहना पायामधुनी घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे, संदर्भीय काव्य बघा, तर झेलीत गेले पाहिजे इथपर्यंतच ते. तर या काव्यामध्ये कोणता रस आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मग आता आपण पूर्ण काव्य वाचलं. आता त्याच्यामध्ये बघा ना, जीव पोळतो, फुफुट्याच्या वाहना पायामध्ये घालता, दाह, वेदना, हे सगळे भाव त्याच्यामध्ये आले. वेदना आली, दाह आला, म्हणजेच आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे की हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे. तर हे करुण आहे. दुःख संकट आलं रे आलं की कशाचं उदाहरण आहे? करुण रसाचं उदाहरण आहे. हे बघा, आपल्याला रस निर्मिती आणि भरतमुनी याच्याशी काही घेणं देणं नाही. आपला एकदम स्वार्थी दृष्टिकोन आहे याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? आपल्याला लगे ज्ञान पण संपादन करायचं नाही, आपल्याला काही साहित्य प्रकारही लिहायचं नाही, आपल्याला 1 मार्क्स घ्यायचा आहे, आपल्याला TET पास व्हायचं आहे आणि येणाऱ्या अभियोग्यतेमध्ये पण मार्क मिळून नोकरीला जॉईन करायचा, हाच उद्देश आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळं एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये समजून आपण घेत आहोत. याला म्हणजे हे कुठलं काही शास्त्रशुद्ध समजून सांगणं नाही आहे. फक्त एवढाच माझा उद्देश आहे की तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही काव्यामधून तुम्हाला जाणवलं नाही तर वेदना आहे, दाह आहे, म्हणजे काय, दुःख आहे, संकट आहे, डोळे झाकून करुण रसाचं उदाहरण लिहायचं, हे करुण रस आहे. बाकीकडे दुसरीकडे जायची गरजच नाही. त्याच्यानंतर बघा, ही जीवांची इतकी गर्दी आहे का रास्त, भरती मूर्खांचीच होते ना, एक तूच होसी जास्त. बघा इथे काय आहे, बघा इथे विसंगती आहे, असंबंध उदाहरण आहे. काय विसंगती आहे ना, पहिल्या वाक्यातून दुसऱ्या वाक्यात विसंगती आली म्हणजेच हास्य आहे याच्यामध्ये. आता खूप दडलेला आहे तो हास्य, स्थायी भाव याच्यामध्ये खूप दडलेला आहे. आपल्याला एकदम याच्यामध्ये जोक दिसत नाही, परंतु तुम्ही जर 2-3 वाक्याची याच्यामध्ये जोडून बघलं तर विसंगती आहे, असंबंध वर्णन आहे याच्यामध्ये, असंबंधित वर्णन आहे, पुढच्या ओळीचा दुसऱ्या ओळीचा काही संबंध लागत नाही, असं वर्णन आलं रे आलं की ते हास्य रसामध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, कारण याच्यामध्ये कुठलं करुण दिसायना, बिभत्स पण दिसायना आणि रौद्र तर नाहीच नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी अतिशय विकृत किंवा चीड भावनेतून कोणता रस निर्माण होतो? विकृत आणि चीड भावना. बघा, चीड म्हणजे तुम्हाला राग आहे, मग कोणता रस निर्माण होईल? रौद्र निर्माण होईल. आता हेच उत्तर का घ्यायचं? बघा, बिभत्स मध्ये काय असतं? बिभत्स म्हणजे किळस असतो, वीट असतो. अद्भुत मध्ये काय असतं? आश्चर्य असतं. करुण मध्ये काय असतं? दुःख, शोक, वियोग असतो. मग इथं काय विचार आपल्याला, चीड कशामुळे येतो? राग, रौद्र, तर ते रौद्र मध्ये येईल. बस बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस कन्सेप्ट जरी कळली नाही, तुम्ही पर्यायाचा जरी विचार केला आणि पर्यायावरून जरी उत्तर काढलं, कसंही करून उत्तर काढा आणि 1 मार्क्स मिळवा. हा मार्क्स गेला नाही पाहिजे. आपल्याला मराठीला किमान 27 ते 28 मार्क जर पडले, आपला TETचा रिझल्ट येतो. कारण बाकीचे जे तुम्ही कठीण म्हणतात विषय, त्याच्यामध्ये 1-2 कमी जरी पडली तरी तुम्हाला मराठी तारून येणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा वर्णन काय, झाडावरती चेंडू लटकले, शेतामधुनी बॅटी. इथं सगळं एक विस्मय, आश्चर्यकारकताचे. म्हणाल ते सारे होते, उणे नकोटे काही. आता याच्यामध्ये काय आहे? आश्चर्य. मग आश्चर्य हा स्थायू भाव असणारा रस कोणता आहे? अद्भुत रस आहे. आलं लक्षामध्ये? आश्चर्य हा स्थायू भाव असणारा रस कोणता आहे? अद्भुत आहे. याच्यामध्ये ना करुणा दिसते, ना बिभत्स आहे, ना हास्य आहे, आश्चर्यकारकता आहे. शेतामध्ये बॅटी आल्यात, झाडाला चेंडू लटकलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ही न्यून्यता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मग आईची कविता ऐकताय की लगेच तुमच्या मनामध्ये काय निर्माण व्हायला? आईची कविता करुण. लक्षामध्ये तुमच्या मनामध्ये दुःख, वियोगाची भावना यायली, म्हणून ते काय आहे? करुण रसाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढील उदाहरण बघा, सहज सख्या एकदाच येई सांज वेळ. सख्या म्हणलं रे म्हणलं की स्त्री पुरुषाच्या शृंगारिकतेला वाव येतं, म्हणजेच शृंगार रसाचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा, वरील पंक्तीतून कोणता रस निर्माण होतो? निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा. एकदम शांत तुम्ही हे ऐकायला लागले तर काय याच्यामध्ये अद्भुतता आहे का? नाही. ठीक आहे, याच्यामध्ये अद्भुतता नाही, याच्यामध्ये करुण पण नाही. हे काय? शांत रसाचं उदाहरण आहे. ओके. बघा, अजून एक लक्षात गोष्ट ठेवा की रस या टॉपिकवर जर तुम्हाला प्रश्न आला
तर सर्वात पहिले तुम्ही ते कवितेच्या ओळीचा अर्थ समजून घ्या. कविता वाचल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनामध्ये भाव कोणता निर्माण होतो, यावरून तुम्ही ते रसाचं उदाहरण ठरवायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये चीड निर्माण होते का, तुमच्या मनामध्ये दुःख निर्माण होते का, तुमच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण झाले का, यावरून तो रस ठरवला तर मला वाटतं की तुम्हाला उत्तर काढणं सोपं जाणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. आपले जे सर्व मित्र आहेत त्यांना पाठवा, जेणेकरून सर्वांना 1 मार्कचा फायदा होणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त जर शेअर केला तर त्याचा फायदा असा होईल की सगळ्यांनाच जे जे रस किंवा अजून जे काही टॉपिक अवघड जातात त्या टॉपिकचा फायदा होऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.